ज्ञान फ्रीडम चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय देवभोळी जनता अंधश्रद्धेची बळी. भारतात अंधश्रद्धेचं प्रमाण खूप वाढत आहे. याचं कारण टी व्ही चॅनलवर सगळ्या ह्याच्यावर येणारे जे देवभोळे कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या अंधश्रद्धेत सगळं रूपांतर होते आहे आणि या अंधश्रद्धेतून जनतेची लूट केल्या जात आहे. प्रत्येक मंदिरात पुजारी गब्बर झालेले आहे. कोणत्या संत महात्म्याने मी देव आहे असं कधी म्हटलं नाही. त्यांनी जनतेला चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला, पण या देवभोळ्या लोकांनी त्या संतांच्याच मूर्त्या बसून त्याने हात तुरे व्हायला लागले. त्यांनी सांगितलेला विचार प्रत्यक्षात अंमलात आणण्याऐवजी अंधश्रद्धेने फुलाचे हार, अक्षता, गंध वाहून, अवसर, इळे वाहून सगळी अंधश्रद्धाळू जनतेची लूट केल्या जात आहे. आणि तसेच कार्यक्रम हे टी व्हीवर दाखवल्या जात आहे. प्रसारमाध्यमेसुद्धा सर्व जनता अंधश्रद्धेत लोटण्याच्या मार्गावर आहे. कोणताही पिक्चर पहा, कोणताही तुमचे टी व्हीवरचा कार्यक्रम पहा, त्या कार्यक्रमात दारुडे, बेवडे, सिगरेटा ओढणारे, जुगारू आणि झगडे भांडण करणारे मंडळी आणि तिसरा पक्ष म्हणजे लव्ह स्टोऱ्या. ह्या लव्ह स्टोऱ्या, मराठोक्या, दारुडे, बेवडे ह्या अनिष्ट प्रकार टी व्हीवर दाखवल्या जात आहे. आणि या प्रकाराने सर्व नवीन युवकसुद्धा भरकटलेला आहे. देशाला चांगल्या विचाराचा मार्ग दाखवणारे कार्यक्रम या टी व्हीवर दाखवल्या जात नाही. या देशाची 70% जनता शेतीत राबणारी आहे आणि त्या शेतीत राबणाऱ्या जनतेवर सततचा अन्याय होतो आहे. याचा टाहो फोडणारे हरामखोरांनो, माझे गाव लुटले, याचा छळा तुम्हाला द्यावा लागेल असा म्हणणारा टी व्हीवर एकही आम्हाला दिसत नाही. रामाचा काळ घेतला तर रानटी अवस्था, वल्कल दिसणारा राम, सीतेला कंचोडी पाहिजे म्हणून हरणाची शिकार करणारा राम, राजा दशरथ शिकारीने गेला, श्रावणबाळाचा वध झाला. अशा अवस्थेतली रानटी अवस्थेचे सगळे चित्र जनतेच्या डोळ्यासमोर मांडणारी ही मंडळी आज रामाच्या धनुष्यबाणाने युद्ध केला जाईल का? जग कुठे चालले? जगाचा दृष्टिकोन कसा आहे? संशोधन कुठे चाललं? याचा विचार न करणारी मंडळी सगळी भारतात बनलेली आहे. भारतातले विचारवंत देश सोडून बाहेर जात आहे आणि तिथे चमकत आहे, चांगले गाजत आहे. STBTचा संशोधन करणारा नागपूरचा मोमेडन समाजाचा माणूस इथून अमेरिकेत गेला, तिथं नागरिकत्व स्वीकारलं, कारण त्याच्या संशोधनाला इथं वाव नव्हता, पेटंट लागू नये. कष्ट करणाऱ्याला किंमत नाही, आहेत खाऊ माजलेले आहेत. अशा अवस्थेत देश प्रगतीपथावर जाईल का देशाची अधोगती होईल हा चिंतेचा विषय बनलेला आहे. आणि या देशाचे बुद्धिजीवी झोपी गेलेले आहेत.
देशाविषयी कळकळा कोणात शिल्लक दिसत नाही आणि खऱ्या अर्थाने अर्थशास्त्र जनतेच्या समोर आणण्याची हिंमत कोणात नाही. खरं अर्थशास्त्र हे तोट्यातून बोनस वाटत नाही. भारताचा अर्थसंकल्प तुटीचा, तूट भरून काढायसाठी मग कर काढा नाही तर कर्ज लादा. आता कर्ज काढण्याची ऐपत भारताची शिल्लक नाही, कारण कर्जाचा व्याजसुद्धा भारताकडून भरणं होत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. डॉलरच्या $1 भारताचे 95 रुपये द्यावं लागते अशी वाईट अवस्था भारताची आलेली आहे. तरी हे पत्रकार मोठ्या डौलाने मोठ्या गवगवा करतात आणि राजकारण्यांना डोक्यावर चालवतात. पत्रकार कोणाले म्हणावं, बुद्धिजीवी कोणाले म्हणावं, हा विषय चिंतेचा निर्माण झाला आहे. आजच्या राजकारणाची अवस्था जर बघितली तर सगळ्यात खोटा बोलणारा असेल तो राजकारणी, सगळ्यात जास्त गुंड्याच्या गँगा ज्याच्याजवळ असेल तो नेता, आणि बिगर दारूचा कोंबडे बकरे कापून पार्ट्या करणाऱ्याचा एकही पक्ष नाही. राजकारण आलं का दारूच्या पेट्या गावोगावी पाठवणे, नवीन युवकाच्या हातात एक दारूची बॉटल देणे आणि सगळ्या युवकांना भरकडून चुकीच्या मार्गाने नेणे, हा धंदा या राजकारणी भामट्याचा झालेला आहे. म्हणून आता तरी बुद्धिवंतांनी जरा डोळे उघडा आणि नेहरू प्रणीत समाजवादी व्यवस्था आणि भांडवलशाही व्यवस्था हे मुळासह काढून फेका, कारण हे महाराक्षस आहे आणि महारावण आहे, ज्यांच्या सोन्याच्या लंका खूप मोठ्या झालेल्या आहे. जनतेची लूट इतकी भयानक झाली आहे की जनता कराच्या बोजाखाली जर्जर झालेली आहे. शेतकऱ्याला जीवन जगणेसुद्धा कठीण झाले आहे. अशा अवस्थेत या देशात बुद्धिजीवी शिल्लक आहे का नाही, हाच मोठा चिंतेचा विषय आहे. म्हणून आम्ही म्हणतो, व्यक्तीचं स्वातंत्र्य व्यक्तीला प्रदान करा, लायसन्स, कोटा, परमिट, इन्स्पेक्टर राज्य खतम करा आणि अंधश्रद्धेला थारा देऊ नका. देव कुणाला म्हणायचं? सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, ग्रह ह्या सर्व विश्वाचं संचालन करणारी जी शक्ती आहे तीच मुळात देव आहे आणि ती तुमच्या प्रत्येक माणसात विराजमान आहे. आत्मा हाच परमात्मा आहे. आपल्या स्वतःतल्या आत्म्याला ओळखा आणि खूप मोठी भयानक ताकद तुमच्यात आहे ती निर्माण करा. अंधश्रद्धेला बळी पडू नका आणि खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीसाठी झटा. ही समाजवादी भांडवलशाही व्यवस्था म्हणजे रावणाची लंका आता जाळण्यासाठी तयार व्हा. इतकं बोलतो आणि इथेच थांबतो. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब